नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण MS नर्सिंग CETची प्रिपरेशन करत आहे आणि त्यासाठीच नर्सिंग ॲप्टिट्यूड जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे MS नर्सिंग CETचा, त्याच्यासाठी आपण दर प्रत्येक व्हिडिओला 10 MCQचा सेट घेऊन येत आहे, ज्यामध्ये त्या प्रश्नाचे पूर्णपणे आन्सर काय आहे, सोल्युशन काय आहे, त्यासोबतच इमेज बेस्ड क्वेश्चन तुम्हाला कसे विचारू शकता आणि एकंदरीत MS नर्सिंग CETमध्ये हायली प्रोबॅबल क्वेश्चन कोणते आहेत याचं पूर्णपणे डिटेल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट टाइम या चॅनलवरती व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. बघा, स्क्रीनवरती सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल. क्वेश्चन नंबर 31 आहे बघा. दिस इज द अँटिडोट फॉर हिपॅरिन ओव्हरडोस. हा जो क्वेश्चन आहे इथे तुम्हाला विचारलेला आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सांगणार नाही. डीपली पूर्ण गोष्टीचा एकंदरीत मीनिंग काय आहे हे तुम्हाला समजल्या गेलं पाहिजे. क्वेश्चनमध्ये हिपॅरिनचा अँटिडोट विचारलेला आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हिपॅरिन माहिती पाहिजे की हिपॅरिन म्हणजे काय. हिपॅरिनला दुसरं नाव काय आहे? नॅचरल अँटी कोॲग्युलंट त्याला म्हटल्याच गेलेलं आहे. शरीरामध्ये आता होते काय बघा, शरीरामध्ये ब्लड सेल आहे, ठीक आहे, ब्लड सेल आहे, त्यासोबतच आर्टरी आणि व्हेन्स आहे. मग आर्टरी आणि व्हेन्समधल्या जे RBC फ्लो होत असतं विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांचा जर क्लॉट तयार झाला, ठीक आहे, त्यांचा जर क्लॉट तयार झाला, मग ह्या क्लॉटला नॅचरली बॉडीमध्ये एक्झिस्ट न करू देण्याचं काम कोण करतो? नॅचरल अँटीकोॲग्युलंट म्हणजे हिपॅरिन. म्हणजे शरीरामधील जे थ्रॉम्बिन तयार झालेला आहे त्या थ्रॉम्बिनला कमी करण्याचं काम हे कोण करते? हिपॅरिन करत असते, ठीक आहे. आता जर शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये थ्रोम्बिन तयार झालं किंवा फायब्रिन तयार झालं तर ऑब्वियसली काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? क्लॉट तयार होतील आणि एकंदरीत तुम्हाला काय येऊ शकते? कार्डियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक येऊ शकते. मग हे होऊ नये म्हणून शरीरामध्ये नॅचरल अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन काम करत असते. मग शरीरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये नॅचरल अँटीकोॲग्युलंट सिक्रेट झालं तर त्या कारणामुळे तुमचं ब्लड जे आहे ते थिन होऊन जाईल. ब्लड काय होऊन जाईल? थिन होऊन जाईल किंवा पातळ होऊन जाईल. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल व्हिटॅमिन के आहे का, सी आहे का आणि डी आहे का, तर नाही. करेक्ट आन्सर जे आहे ते ऑब्वियसली काय असणार आहे? प्रोटॅमिन सल्फेट असणार आहे, जे हिपॅरिनचा एकंदरीत अँटिडोट म्हणून ओळखल्या जाते. आन्सर बी आहे करेक्ट आन्सर, जे इथं तुम्हाला शो होत आहे. एक्सप्लेनेशन बघा. द प्रोटॅमिन सल्फेट न्यूट्रलाइज द हिपॅरिन अँटिडोट बेस फार्मोलॉजी क्वेश्चन आर हाय प्रोबॅबिलिटी इन एंट्रन्स एक्झाम, जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकते. सेकंड क्वेश्चन आहे बघा. द नॉर्मल युरिन आउटपुट इन अन अडल्ट पर हवर शुड बी ॲटलिस्ट. म्हणजे एका तासामध्ये 1 हवरमध्ये जो युरिन आउटपुट आहे, युरिन आउटपुट प्रोडक्शन किती असायला पाहिजे, हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. मग याचं आन्सर जे विद्यार्थी मित्रांनो आहे ते 30 ml पर हवर आहे. बघा, 24 हवरमध्ये आयडियली 1 लिटर ते 1.5 लिटर एवढं युरिन प्रोडक्शन पर डेला होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, 1 हवरली किती व्हायला पाहिजे? 30 ml पर हवर व्हायला पाहिजे, ठीक आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. The minimum acceptable urine output 30 ml per hour. It is indicate the adequate kidney perfusion and fluid balance. म्हणजे किडनी प्रॉपरली वर्क करत आहे, ठीक आहे, किडनी प्रॉपरली वर्क करत आहे हे याचं प्रमाण आहे, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. द स्टराईल फील्ड बिकम कंटॅमिनेटेड व्हेन. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमधली जर स्टराईल फील्ड ही कंटॅमिनेटेड केव्हा होणार आहे? तर ऑप्शनमध्ये बघा, जेव्हा तुमचे हात किंवा ती गोष्ट कोरडी असणार आहे तेव्हा का? इट इज टच विथ द स्टराईल ग्लोव्ज. जे प्रॉपरली स्टराईल ग्लोव्जने टच केलेली असेल तेव्हा होईल का कंटॅमिनेटेड? ऑब्वियसली नो. याच्यासुद्धा आन्सर नो येणार आहे. इट इज कवर्ड प्रॉपरली. स्टराईल जी जागा आहे ती प्रॉपरली कवर्ड असेल तर तेव्हा ते कंटॅमिनेट होईल का? नो. पण इट इज बिलो रिस्ट लेवल. जर ती अर्ध्याहून काय झालेली असेल, ओपन झालेली असेल किंवा रिस्ट लेवलपर्यंत ओपन असेल तर ती ऑब्वियसली काय होणार आहे? कंटॅमिनेटेड होणार आहे. सो ऑप्शन सी इज अ इनकरेक्ट ऑप्शन. दॅट्स मीन्स तिसरं जे आहे ते करेक्ट आन्सर आहे या रिलेटेड क्वेश्चनचं. खाली एक्सप्लेनेशन बघा. एनी स्टराईल फील्ड बिलो द रिस्ट लेवल इज कन्सिडर कंटॅमिनेटेड.
स्टरॅलिटी प्रिन्सिपल आर फ्रिक्वेंटली टेस्टेड इन ॲप्टिट्यूड एक्झाम. म्हणजे तुमच्या शरीराच्या रिस्क लेवलपर्यंत जर खाली जरी काही गोष्ट असेल ती कंटॅमिनेटेड असू शकते. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द बेस्ट पोझिशन फॉर पेशंट विथ ब्रिदिंग डिफिकल्टी. म्हणजे श्वास घेताना जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर अशा वेळी कोणती बेस्ट पोझिशन आहे ते तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमचं प्रॉपरली काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे ब्रिदिंग पॅटर्न आहे तो इन्क्रीज होणार आहे. बघा, एखाद्या वेळी पेशंट काय होतो, सडन त्याला काय होते, ब्रिदिंग चेस्ट डिफिकल्टी होते. ठीक आहे, पेन होतो, चेस्ट पेन म्हणजे कार्डियक अरेस्टचे सिम्पटम असू शकतात. मग अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं त्याला सिम्पटम पहिला दिसतो की त्याला श्वास घेताना तकलीफ होते किंवा पेन होतो. मग अशा वेळी कोणती पोझिशन यूज करसाल, तर त्यासाठी सुपाईन पोझिशन यूज करायची का? ऑब्वियसली नाही. सुपाईन पोझिशनमध्ये तुम्ही फक्त नॉर्मली झोपू शकता, त्यावेळी तुम्हाला सुद्धा श्वास घेता येणार नाही. सेकंड पोझिशन बघा, प्रोन पोझिशन. सेम पोझिशन आहे, फक्त उलटी झोपता तुम्ही. ओके, यामध्ये तुम्ही काय करता, उलटे झोपता. ठीक आहे. थर्ड पोझिशन आहे हाय फ्लोरस पोझिशन. ही पोझिशन करेक्ट आन्सर सी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता का ते तुम्हाला सांगतो. बघा, टेंडरबर्ग पोझिशन एकदा सांगून देतो. बघा, यामध्ये जे बेड आहे तो 30 डिग्री काय केला जातो, इन्क्लाइन केला जातो आणि यामध्ये पेशंट उलटा झोपवला जातो. हायपर टेन्शनच्या वेळी यूज केल्या जाते. आता हाय फ्लोरस पोझिशनमध्ये होते काय नेमकं ते बघा. यामध्ये खाली डायग्राम दाखवलेलीच आहे, तर यामध्ये डायरेक्ट तुम्हाला समजत असेल. 90 डिग्री जे बॉडी आहे ती इन्क्लाइन केली जाते, जेणेकरून जे एअर आहे ते इनसाइड द लंग्स जाते. ओके, इनसाइड द लंग्स केल्यानंतर जे डायफ्रॅगम जो असतो, जो एक मसल आहे, डायफ्रॅगमिक मसल आहे, ते काय होते, एक्सपांड होते. ठीक आहे, ते तुम्हाला एक्सपांड होते आणि त्या कारणामुळे लंग्सची कॅपॅसिटी काय होऊन जाते, इन्क्रीज होते. आणि इन्क्रीज झाली त्यामुळे शरीरामध्ये एअर कॅव्हिटी वाढते आणि एअर सॅक कॅव्हिटी वाढल्यामुळे, एअर वाढल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि O2 प्रमाण वाढल्यामुळे सेलला सुद्धा काय जास्त मिळेल, O2 मिळेल. सो एकंदरीत जे ब्रिदिंग डिफिकल्टी आहे ते कमी होण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. आता त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द नॉर्मल कॅपिलरी रिफिल टाईम इन अडल्ट इज. मानवी शरीरामधील अडल्टचा कॅपिलरी नॉर्मल रिफिल टाईम किती असतो? आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे की कॅपिलरी म्हणजे काय. कारण एकंदरीत आपण क्वेश्चन तर घेत आहे, पण क्वेश्चनचा आन्सर किंवा क्वेश्चनमध्ये म्हटलेलं काय, त्या पार्टचं मिनिंग काय, हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, कॅपिलरी म्हणजे काय, बघा, शरीरामध्ये आर्टरी आहे. ओके, ठीक आहे, हे काय झाली आर्टरी, ते काय नेते, O2 ब्लड नेते आणि त्याच्याच विरुद्ध असते व्हेन आणि ते काय नेते, DO2 ब्लड नेते. मग हे O2 आणि DO2 ब्लड एका पॉईंटला जॉईंट होतो. ठीक आहे, त्या जॉईंटलाच काय म्हटलं जाते, कॅपिलरी म्हटल्या जाते. ओके, ही कॅपिलरी एकदम स्मॉल वेसल असते, स्मॉल वेसल लाईक स्ट्रक्चर आहे, हे आहे कॅपिलरी. ओके, कॅपिलरीमध्ये आजूबाजूला काय असतं विद्यार्थी मित्रांनो, सेल असतात. काय असतात, सेल्स असतात. म्हणजे सेलपासून काय बनलेला असतो, टिश्यूपासून ऑर्गन बनलेला असतो. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत हा बॉडी पार्ट टाईप आहे, जे प्रत्येक बॉडीच्या पार्टमध्ये हे असे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. मग एकंदरीत होते काय इथं ते बघा, व्हेन काय करते की DO2 ब्लड नेते. आता त्याच्यासोबत सेलमधला जो DO2 आहे तो कुठं जातो, ऑब्वियसली कुठं जाईल, ह्या व्हेन्समध्ये परत जातो आणि O2 ब्लड हे सेल परत घेतात आणि जेणेकरून त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते प्रॉपरली वर्क करेल. आता सेलमधलं वेस्ट मटेरियलसुद्धा कॅपिलरीमध्ये ड्रेन आउट होते. मग कॅपिलरीमध्ये हे ड्रेन आउट होणे आणि हे O2 ब्लड CO2 ब्लड येणे, तर याचा टायमिंग किती असतो, तर ऑब्वियसली याचा टायमिंग असतो 2 सेकंदपेक्षाही सुद्धा कमी असतो. त्याचा करेक्ट आन्सर आहे लेस दॅन 2 सेकंद. आणि बच्चूमध्ये जर विचारला तुम्हाला तर ऑब्वियसली 3 किंवा 4 सेकंद असतो. खाली एक्सप्लेनेशन आहे बघा, कॅपिलरी रिफिल टाईम अंडर द 2 सेकंड इंडिकेट द गुड पेरिफेरल परफ्युजन आहे. आन्सर जे ए आहे ते करेक्ट आहे, हे तुम्हाला इथं शो झालेलं आहे. मी मग डायग्राम काढून दाखवली तेच इथं सांगितलेलं आहे. आर्टरी आहे, कॅपिलरी आहे आणि व्हेन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द प्रिन्सिपल डू नॉट हार्म इज नोन ॲज. डू नॉट हार्म हे प्रिन्सिपल कशाला संबोधलं गेलेलं आहे, म्हणजे एकंदरीत त्याचा मिनिंग काय. याचा ऑब्वियसली मिनिंग असणार आहे नॉन मालफिशनन्स. बघा,
यालाच काय म्हटलं जाते, गैरवर्तणूक. म्हणजे पेशंटसोबत तुम्ही गैरवर्तणूक करू नका. म्हणजे एकंदरीत हे नर्सेसचे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, इथिक्स झाले. ठीक आहे. जे लेक्चर फर्स्ट आहे, जे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसून येईल, त्यामध्ये मी प्रॉपरली तुम्हाला जे नर्सिंग इथिक्स आहे ते शिकवलेले आहे. नक्की ते चेकआउट करा. त्यामध्ये तुम्हाला ऑटोनॉमी, स्वायत्ता म्हणजे काय, जस्टिस म्हणजे काय, फिडेलिटी म्हणजे काय हे विचारलेलं आहे. इथं एक्सप्लेनेशन तेच दिलेलं आहे. नॉन मालफिशनेस मीन्स द अवॉइड द हार्म टू द पेशंट. इथिक्स क्वेश्चन मोस्ट रिपीटेडली आस्क्ड इन एम एच नर्सिंग सिटी. सिटीमध्ये हे क्वेश्चन नेहमी विचारले जातात, तर तुम्हाला ते लेक्चर फर्स्ट नक्की बघावं लागणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द पेशंट इज सडनली डेव्हलप अ चेस्ट पेन, स्वेटिंग. ठीक आहे. अँड नर्सेस फर्स्ट ॲक्शन शुड बी. म्हणजे एखादा पेशंट आलेला आहे तुमच्याकडे, त्याला सडन काय होऊ राहिलं, चेस्ट पेन होऊ राहिलं. ओके, काय होऊ राहिलं, चेस्ट पेन होत आहे. आणि सेकंड आहे, त्याच्या शरीरावरती घाम येत आहे, म्हणजे एकंदरीत स्वेटिंग होत आहे. मग अशा वेळी तुम्ही ऑप्शनमध्ये असणाऱ्या ऑप्शनपैकी काय चूज करसाल? त्याला अन्न देसाल का? नाही. अरे त्याला चेस्टच पेन होत आहे, त्याला खाता येईल का? नाही येणार आहे. सेकंड आहे, कॉल रिलेटिव्ह. त्यांच्या नातेवाईकाला बोलवसाल, बरोबर बोलवसाल, पण हे प्रायमरी नीड आहे का? नाही, हे सेकंडरी नीड आहे. इनिशियल त्याला काहीतरी ट्रीटमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहे. अलो पेशंट टू स्लीप. पेशंटला झोपू देसाल का? नाही, कारण चेस्ट पेन होत आहे. तर मे इंडिकेट, चेस्ट पेन काय इंडिकेट करू शकतो? हार्ट अटॅक, COPD. ठीक आहे, यासारख्या व्हेरियस डिसऑर्डर आहे की ज्या चेस्ट पेन कॉज करू शकता. म्हणून त्याला डायरेक्ट झोपू देसाल का? नाही, कारण तो झोपला म्हणजे काय होऊ शकते, त्याची एकतर तो डेथमध्ये जाऊ शकतो आणि एक तर अनकॉन्शियसनेसमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, हे जे आहे ते प्रॉबेबिलिटी आहे. परंतु याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सेकंड, चेक व्हायटल सायन्स. शरीरामधील जे महत्त्वाच्या गोष्टी आहे, व्हायटल सायन्स आहे, ते नक्की तुम्हाला पहिले चेक करावे लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ब्लड प्रेशर चेक करा. म्हणजे एकंदरीत सायमल्टेनियसली तुम्हाला हे चेक करावे लागणार नाही. जसं आता एकंदरीत चेस्ट पेन आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर एअरवे बघावं लागणार आहे. ठीक आहे, प्रॉपर पोझिशनिंग द्यावी लागणार आहे. ती कोणती असणार आहे? सेमी फ्लॉवर किंवा फ्लॉवर्स पोझिशन 90 डिग्री वरती. ठीक आहे. तर आता नॉर्मल व्हायटल साईन मी तुम्हाला सांगतोय. BP 120/80 mm ऑफ Hg, टेम्परेचर 38 ते 98.6 डिग्री फॅरेनहाइट. ऑक्सिजन सॅच्युरेशन हे किती असायला पाहिजे? 95 ते 100 किंवा 96 ते 100च्या दरम्यान किंवा 98 ते 100च्या दरम्यान. रेस्पिरेशन 12 ते 20, 16 ते 20 असलं तरी बी आणि 12 ते 20 असलं तरी प्रॉपरली आहे. पल्स बघा 60 ते 100 बीट्स पर मिनिट असले पाहिजे. आयडियल किती असले पाहिजे? 72 बीट्स पर मिनिट. आणि हे झाली पेन स्केल. पेन स्केलमध्ये ॲव्हरेज, मॉडरेट आणि सिव्हिअर आणि माइल्ड यासारखे जे पॉईंट्स असतात, त्यावरून तुम्ही पेन क्लासिफाय करू शकता त्या पेशंटला किती प्रमाणात झालेला आहे, जर तो कॉन्शियस असेल तर. ठीक आहे, एकंदरीत तुम्हाला हा क्वेश्चन कळून गेलेला असेल. आन्सर बघा, चेस्ट पेन विथ अ स्वेटिंग. ठीक आहे, मे इंडिकेट द कार्डिक इमर्जन्सी. काय इंडिकेट करू शकते? कार्डिक इमर्जन्सी, म्हणजे हार्ट अटॅक आहे किंवा असू शकतो असं तुम्ही कन्सिडर करा आणि त्यानुसारच तुम्ही फॉलोअप ट्रीटमेंट त्याला द्या. म्हणजे एकंदरीत व्हायटल सायन्स प्रॉपरली प्रायोरिटीनुसार चेक करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, द मेडिकल टर्म फॉर डिफिकल्टी इन ब्रिदिंग. डिफिकल्टी इन ब्रिदिंग, तेच आता आपण क्वेश्चन जो घेतलेला आहे की ब्रिदिंग जर प्रॉपरली होत नाही, ठीक आहे, नॉट प्रॉपरली होत आहे, तर या टर्मला काय म्हटल्या जाते? तर या टर्मला म्हटल्या जाते डिसॅप्निया. काय म्हटलं जाते? डिसॅप्निया. ॲप्निया म्हणजे आणि टॅकिप्निया म्हणजे आणि ऑर्थोप्निया म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्नियाचा अर्थ काय होतो बघा, लॉस ऑफ ब्रिदिंग. ठीक आहे, लॉस ऑफ ब्रिदिंग. ठीक आहे, लॉस ऑफ ब्रिदिंग अप टू किती? अप टू 10 सेकंद. 10 सेकंदपर्यंत तुमची ब्रिदिंग लॉस्ट होऊ शकते. परंतु हे एखाद्या मेजर कंडिशनला इंडिकेट करत नाही. हे एज वाईज, जेंडर वाईज होऊ शकते आणि हे नॉर्मल टाईपसुद्धा आहे. बेसिकली बघा, 2-3 सेकंद, 4 सेकंद, 10 सेकंदपर्यंत तुम्हाला ॲपनिया होऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त होणार नाही. परंतु आहे डिसॅप्निया. डिसॅप्निया ही अशी टर्म आहे ज्यावेळी डिफिकल्टी इन ब्रिदिंग होते. ठीक आहे, वेरियस कॉज असू शकतात, कार्डियक अरेस्ट, हार्ट अटॅक यासारखे कॉजेस असू शकतात.
याच टर्मला काय म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो, डिफिकल्टी इन ब्रीथिंग. आता नंतर आहे टॅकेपनिया. टॅकेपनिया म्हणजे काय, इन्क्रीज रेस्पिरेशन अप टू किंवा अबोव 20 ब्रीथ पर मिनिट. ठीक आहे, 20 ब्रीथ पर मिनिटच्या वर गेलं तर टॅकेपनिया होऊ शकतो. आणि ऑर्थोपनिया म्हणजे काय की सुपाईन पोझिशन, ओके, लाईंग पोझिशन असताना तुम्हाला श्वास घ्यायला तकलीफ होणे, डिफिकल्टी इन ब्रीदिंग होणे, त्यालाच ऑर्थोपनिया म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर इज द डिसेप्निया. डिफिकल्टी इन ब्रीदिंग इज ऑल्सो नोन ॲज अ डिसेप्निया. मीन्स difficulty in breathing terminology based MCQ are frequently asked in the CET exam. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे बघा, द नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन अडल्ट फिमेल इज अप्रॉक्सिमेटली किती असू शकते. तर याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑब्वियसली 12 ते 15 ग्राम पर DL. ठीक आहे, 12 ते 14 येऊ शकते, करेक्ट आहे. आता हे झालं फिमेलचं, आणि मेलचं जर विचारलं तर ऑब्वियसली किती येईल, 14 ते 16च्या दरम्यान ग्राम पर DL. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, आणि तो लास्ट क्वेश्चन आहे आजच्या व्हिडिओचा. द मेन पर्पज ऑफ ट्रायज इन इमर्जन्सी केअर इज टू. इमर्जन्सी केअरमध्ये ट्रायजचा मेन पर्पज काय. आता ट्रायज काय, इमर्जन्सी केअर काय, आता एका एक्झाम्पलद्वारे आपण समजूया. बघा, एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्ती म्हणजे डिझास्टर होतो. ठीक आहे, डिझास्टर होतो, फ्लड येऊ शकतो, एखादी बिल्डिंग पडू शकते, है ना, खूप काही, आणि भूकंपासारखे धक्के येऊ शकतात. मग अशा वेळी अनेक मानवहानी होऊ शकते. ठीक आहे, प्राणहानी होऊ शकते. मग अशा वेळी नंबर ऑफ जे व्यक्ती आहे ते जमिनीवरती आदळू शकतात, मलब्यावरती दबू शकतात. मग अशा वेळी ते पेशंट काय होतात, जखमी होतात. काय होतात, जखमी होतात. मग जखमी झालेल्या पेशंटला तुम्ही काय देता विद्यार्थी मित्रांनो, केअर देता. मग केअर सगळ्या पेशंटला सायमल्टेनियसली देऊ शकता का. 1000 पेशंट आहे, ठीक आहे, 1000 पेशंटला, ठीक आहे, 1000 पेशंटला तुम्हाला सायमल्टेनियसली काय द्यायची, केअर द्यायची आहे. मग सगळ्यांना एकसाथ देऊ शकता का, नाही. मग अशा वेळी तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतात. ओके, लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे एकंदरीत काम करणारे जे मेडिकल हेल्थ वर्कर आहे ते कमी आहे. मग अशा वेळी तुम्हाला प्रायोरिटीनुसार पेशंट चूज करावे लागतात. मग प्रायोरिटीनुसार पेशंट चूज करणेच यालाच काय म्हटलं जाते, इमर्जन्सी केअरमधला ट्रायज. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, प्रायोरिटीज पेशंट बेस्ड ऑन सिव्हिरिटी, म्हणजे त्यांना किती प्रमाणामध्ये अपघात झालेला आहे, त्यांचा किती लेवलपर्यंत इंजुरी झालेली आहे. सिव्हिरिटी म्हणजेच काय राहिली, इंजुरी झालेली आहे, त्यानुसार तुम्हाला पेशंटला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे. मग आता क्लासिफायसुद्धा 4 जे कलर आहे त्या 4 कलरमध्ये करत असता. त्यामध्ये येतो रेड, ब्लॅक, ग्रीन आणि येलो. ठीक आहे, आणि ऑब्वियसली एक असतो ब्ल्यू. ओके, आता बघा खाली मी डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामध्ये इमर्जन्सी केअरनुसार तुम्हाला पेशंट क्लासिफाय करणार आहे ट्रायज डिझास्टर मॅनेजमेंटमधले. तर जर रेड कलर इंडिकेट केव्हा होईल, जेव्हा पेशंट इमिडिएट त्याला एखादी इजा झालेली आहे, सिव्हिअर इंजुरी झालेली आहे. ठीक आहे, सिव्हिअर इंजुरी झालेली आहे, ब्रोन फ्रॅक्चर्स आहे, ठीक आहे, हार्ट अटॅक टाईप आहे, अनकॉन्शियस आहे, आणि इमिडिएटली त्याला केअर पाहिजे. तर सगळ्यात पहिला पेशंट असणार आहे, तुम्हाला उचलताना या पेशंटला पहिले प्रायोरिटी द्यावी लागणार आहे, ते आहे रेड पेशंट किंवा इमिडिएट पेशंट. सेकंड आहे अर्जंट, तो आहे येलो. याला 3 किंवा 4 तासमध्ये इमिडिएट ट्रीटमेंट देणेच आहे, अदरवाईज हा सुद्धा डेथ किंवा अनकॉन्शियसमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर येतो ग्रीन पेशंट. ठीक आहे, हा पेशंट डिले आहे, या पेशंटला फक्त खरचटणे, ठीक आहे, हा स्वतः चालू शकतो आणि स्वतः बेस कॅम्पवरती तुमच्याकडे येऊन वैद्यकीय सुविधा घेऊ शकतो. त्यानंतर आहे एक्सपेक्टंट, एकंदरीत ब्ल्यू पेशंट. हा सुद्धा एकदम म्हणजे नॉर्मल पेशंट टाईपच असतो, परंतु यालासुद्धा मायनर इंजुरी झालेली आहे आणि इमिडिएट केअर लागत असते. आणि लास्ट वन आहे डेड किंवा व्हाईट किंवा ब्लॅक पेशंट. ठीक आहे, या पेशंटला जी सुविधा आहे ती इमिडिएट देणे गरजेची नाही, बिकॉज हा जो पेशंट आहे हा पूर्णपणे अनकॉन्शियस असू शकतो आणि मे बी हा डेड असू शकतो. म्हणून याला जे प्रायोरिटी आहे ही लास्टला द्यावी. ठीक आहे, प्रायोरिटीनुसार रेड फर्स्ट, येलो सेकंड, ग्रीन थर्ड, फोर्थ आणि ब्लॅक जो आहे तो 5th आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटली 10 जे क्वेश्चन आहे ते डिस्कस केलेले आहे. प्रत्येक क्वेश्चन आपण डीपली अंडरस्टँड केलेला आहे.
MS नर्सिंग CETमधील नर्सिंग ॲप्टिट्यूड 20 मार्क्सचा जरी असला तरीसुद्धा सोडवायला सोपा जरी असला, परंतु बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच तुम्ही तो सोडवू शकता. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागणारच आहे. नक्की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MS नर्सिंग CETच्या प्रत्येक अपडेटसाठी A to Z सोल्युशनसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला तिथे जावा आणि ते ग्रुप जो आहे तो जॉईन करावा. आणि जर तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर तिथे तुम्ही मांडू शकता आणि अदरवाईज तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुमचे प्रश्न इनलिस्ट करू शकता, ज्यावरती आम्ही फोकस करून नवीन व्हिडिओ आणि सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टाईम या व्हिजिट करत असाल या चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इतर जे MS नर्सिंग CETचे जे लेक्चर आम्ही बनवलेले आहेत ते व्हिजिट करा, जेणेकरून तुमची तयारीला आणखी वेग येईल, कारण दिवस कमी राहिलेले आहे. नक्की पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.